नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 10वी इंग्रजी माध्यमाच्या मराठी या विषयाची जी 13वी कविता आहे, हिरवंगार झाडासारखं. ही कविता आपण आज पाहणार आहोत. मुक्त छंदामध्ये असलेली कविता आहे. तुम्हाला इथे अ, यमक जुळणारे शब्द दिसणार नाहीयेत. अगदी धडा वाचतो असं वाटेल, पण अतिशय सुंदर असा संदेश कवीने या कवितेमधून दिलेला आहे. तर हे जे याचे जे कवी आहेत, ते आहे जॉर्ज लोपिस. ते अत्यंत संवेदनशील असे कवी होते. सत्यकथा या अंकातून त्यांच्या काही कविताही प्रसिद्ध झाल्या होत्या. रक्तात भिनलेल्या कविता, पूर्ण झाले हे त्यांचे कविता संग्रह प्रसिद्ध आहेत. आता त्यांनी या कवितेमध्ये अ, कवितेमध्ये त्यांनी मानवी जीवन आणि झाड यांची तुलना केली आहे. म्हणजे आपले आयुष्य झाडाप्रमाणे जर आपण जगलो, तर आपण खूप चांगल्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये मिळवू शकू, हे त्यांनी या कवितेमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. झाडाकडून दातृत्व, सहनशीलता, दातृत्व म्हणजे देण्याची वृत्ती, सहनशीलता, घट्ट पाय, रोवून ठेवण्याचा स्वभाव हे गुण आपण घेतले पाहिजे. निसर्ग आपला खरा गुरु आहे, हे या कवितेतून झाडाच्या उदाहरणातून त्यांनी झाडाचं उदाहरण देऊन त्यांनी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. अत्यंत सुंदर कविता आहे. बघा, आपण एक 4-4 ओळी आपण वाचूया आणि त्यांचा अर्थ समजून घेऊया. झाड बसते ध्यानस्थ, ऋषी सारखं मौन व्रत धारण करून तपश्चर्या करत. पक्षी झाडांचे कुणीच नसतात, तरीही झाड त्यांचं असतं. तर झाड बसतं ध्यानस्थ म्हणजे काय? तर ध्यानस्थ म्हणजे जसे ध्यान करत ऋषीमुनी बसलेले असतात. चिंतन, मनन करताना म्हणजे ध्यानामध्ये मग्न असलेले त्याला ध्यानस्थ असं म्हणतात. ऋषींसारखं, ऋषी म्हणजे ऋषीमुनी. मौन व्रत, मौन म्हणजे काहीही न बोलता साधना करताना म्हणजे साधना करताना काय करतात? काही बोललं जात नाही. त्याला मौन व्रत म्हणतात. धारण करून तपश्चर्या करत. पक्षी झाडांचे कुणीच नसतात, तरी झाड त्यांचं असतं. आता झाड कसं असतं, तर एका ध्यानात मग्न असलेल्या ऋषीमुनींसारखं मूकपणे वर्षानुवर्ष उभं असतं. म्हणजे झाड एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात नाही. ते एकाच ठिकाणी वर्षानुवर्ष उभं असतं. जणू काही ते तपश्चर्या करत आहे असं वाटतं. म्हणजे तपश्चर्या करताना काय केलं जातं, एका ठिकाणी बसलं जातं. तिथून हललं जात नाही. त्याप्रमाणे झाडाला त्याची उपमा दिलेली आहे, की झाड पण एका ऋषीमुनीसारखं तपश्चर्या करत एका जागेवर उभं असतं. आता त्यावर काय होतं, झाडावर पक्षी येतात. आता पक्षी कशासाठी येत असतात? तर पक्षी घरटं बांधण्यासाठी किंवा फळं खाण्यासाठी त्या झाडावर येतात. ते पक्षी झाडाचे कोणीच नसतात. कोणीच नसतात म्हणजे ते काही त्याचे नातेवाईक नसतात, की आलं, भेटलं आणि निघून गेलं. तर ते आपल्या फळं खाण्यासाठी आणि घरटी बांधण्यासाठी त्या झाडावर येतात. त्या पक्ष्यांना ते झाड जणू काही आपला आधार आहे असं वाटतं आणि हे झाड आपलंच आहे असं वाटतं म्हणून ते पक्षी तिथे येत असतात. मुळावर घाव घातला तरी झाड मुकाट सहन करतं. झाडांच्या पानावरून वहीच्या पानावर अलगद उतरतात दवांचे टपोरे थेंब. झाडाकडे टक लावून पाहिलं तर शरीरभर विरघळतो हिरवा रंग. रक्त होते क्षणभर हिरवेगार. आता एक-एक ओळीचा अतिशय सुंदर अर्थ आहे. तुम्ही समजून घ्या. यामध्ये आपण अर्थ समजून घेऊया आधी. मुळावर घाव घातला तरी झाड मुकाट, मुकाट म्हणजे गुपचूप, काही न बोलता सहन करणं. त्याला म्हणतात मुकाट सहन करणं. अलगद, अलगदचा अर्थ आहे हळूवार, म्हणजे आवाज न करता. झाडाकडे टक लावून पाहणे म्हणजे एक टक पाहणे. दवांचे, दव म्हणजे काय? दवबिंदू. म्हणजे सकाळचं झाडांच्या पानावर जे पाण्याचे थेंब जमा झालेले असतात, त्याला दव म्हणतात. झाडांकडे टक लावून पाहणं. टक लावून पाहणं म्हणजे एक टक पाहणं. आणि विरघळतो याचा अर्थ एकजीव होणं, म्हणजे मिसळणं. त्याला म्हणतात विरघळण. आता आपण या 4 ओळींचा अर्थ समजून घेऊया. मुळावर घाव घातला तरी झाड मुकाट सहन करतं.
म्हणजे झाडाच्या मुळावर जर कोणी घाव घातला, तर ते झाड तो जो घाव आहे, तो न बोलता सहन करतो. तो आवाज तरी करतं का ते झाड? तर नाही आवाज करत. मग त्या झाडाला काही वेदना नाही होत? त्याला रडू येत नसेल एवढा आघात झाल्यानंतर, तर त्या झाडाला रडू येतं. मग ते त्याचे अश्रू कुठे जातात? तर ते पुढच्या ओळीत त्यांनी म्हटलंय, झाडांच्या पानावरून वहीच्या पानावर अलगद उतारतात दवांचे टपोरे थेंब. म्हणजे ते जे सकाळच्या वेळी पानांच्या टोकावर साठलेले दवबिंदू असतात, ते बिंदू म्हणजे जणू काही त्या झाडांचे अश्रूच असतात. म्हणजे त्या झाडांच्या ज्या वेदना आहेत, ते झाड अशा पद्धतीने व्यक्त करतं. म्हणजे ते त्याचा आवाज येत नाही, पण ते अश्रूंच्या स्वरूपामध्ये ते दवबिंदू झाडांच्या पानावर जमा होतात. हे दुःख जो जाणतो, तो वहीच्या पानावर शब्दात त्याच हळुवारपणे त्याचं वर्णन करतो. आता हे कोण वर्णन करतो? एखादा कवी, एखादा लेखक. त्याला हे दुःख कळतं त्या झाडाचं आणि मग तो वहीच्या पानावर काय करतो? ते व्यक्त करतो. जर आपण झाडाकडे जर एकटक पाहिलं, तर एकटक पाहत राहिलो, तर त्याचे हिरवेपण म्हणजे ताजेपण आपल्याशी एकरूप होतं. आपल्यालाही प्रसन्न वाटतं. जणू आपले रक्त शांत व आनंदित होऊन प्रवाही बनत आहे असं आपल्याला वाटतं. या आधीची जी आपण कविता बघितलेली, त्या कवितेमध्ये हे झाडाचं म्हणजे झाडाच्या रंगांच्या वेगवेगळ्या छटा, मग त्यावरून आपल्याला मनाला झालेला आनंद, हे सगळं आपण त्या कवितेमध्ये पाहिलेलं होतं. तर तुम्ही माझा तो व्हिडिओ बघितला नसेल, तर नक्की जाऊन ती जी कविता आहे, ती कविता तुम्ही आवर्जून जाऊन पहा. म्हणजे त्या कवितेचा आणि ह्या कवितेचा तुम्हाला अर्थ एकच आहे असं वाटायला लागेल. रंग मजेचे रंग उद्याचे ही जी कविता आहे, यामध्ये त्या झाडांना न्याहाळताना त्या झाडांच्या पानांचे वेगवेगळ्या छटा रंगांच्या, फुलांचे रंग पाहिल्यानंतर जो आनंद होतो, तो आनंद त्यामध्ये व्यक्त केलेला आहे. तर तसाच आनंद आपल्याला हे झाडांचे जे रंग आहेत, त्या झाडाकडे जेव्हा आपण एकटक तहान देऊन, भूक हरपून जेव्हा पाहत राहतो, तेव्हा आपल्याला तो हिरवेपणा जाणवतो आणि तो आपल्या रक्तामध्ये उतरतो आणि आपलं रक्त जणू काही आनंदाने प्रवाहित बनत आहे. म्हणजे सळसळतंय रक्त असं आपल्याला जाणवतं. आयुष्य होतं. बघा पुढचं. आयुष्य होतं नुकत्याच खुडलेल्या फुलासारखं टवटवीत. झाडाचे बाहू सरसावलेले असतात मुसाफिरांना कवेत घेण्यासाठी. पानझडीनंतर झाड पुन्हा नवीन वस्त्र धारण करतं, नव्या नवरीसारखं. आयुष्य होतं नुकत्याच खुडलेल्या म्हणजे तोडलेल्या. झाडावरून फुलं तोडली, तर त्याला खोडणे असं म्हणतात. टवटवीत म्हणजे प्रफुल्लित, म्हणजे नुकतीच झाडावरून जी तोडलेली जी फुलं असतात, ती आपल्याला ताजी वाटतात, ताजी-तवानी दिसतात. त्यालाच टवटवीत असं म्हणतात. झाडांचे बाहू सरसावलेले. बाहू म्हणजे हात. झाडांचे हात म्हणजे इथे काय? झाडांचे हात म्हणजे झाडांच्या फांद्या. सरसावणे म्हणजे पुढे करणे, हात पुढे करणे. मुसाफिर म्हणजे कोण? वाटसरू. जो रस्त्याने येणार-जाणारी जी व्यक्ती असते त्याला मुसाफिर म्हणतात. कवेत घेण्यासाठी म्हणजे मिठीत घेण्यासाठी. कवेत घेणे म्हणजे मिठीत घेणे. पानझड म्हणजे पानगळ. जेव्हा झाडांची पानं गळतात तो काळ, पानझडीचा काळ. झाड पुन्हा नवीन वस्त्र धारण करतं नव्या नवरीसारखं. आता याचा आपण अर्थ जाणून घेऊया. आयुष्य होतं नुकत्याच फुललेल्या फुलांसारखं टवटवीत. फूल झाडापासून वेगळे झाले तरी कसं असतं ते तर हसत असतं. प्रसन्न आणि काय करतं आपल्या रंगाद्वारे, आपल्या सुगंधाद्वारे वातावरण जे आहे ते प्रसन्न करून टाकतं. जेव्हा आपण सुवासिक जी फुलं असतात त्यांचा गजरा आपण जेव्हा केसांवर माळतो किंवा त्याचे हार करून जेव्हा देवांना घालतो, तेव्हा त्याच्या रंगाने, त्याच्या सुवासाने घरातलं जे वातावरण आहे ते प्रसन्न होतं. तसेच आपलं आयुष्य असतं. आपण घरापासून जरी दूर असलो, तरी आनंदी राहायला हवं. म्हणजे ती झाडापासून ती फुलं वेगळी झाली, तरी तो आपला सुगंध सोडत नाही.
त्याच पद्धतीने आपण जरी आपल्या घराच्या पासून दूर गेलो, तरी आपण काय असलं पाहिजे? आनंदी राहायला हवे. झाडांच्या फांद्या काय करतात? बाहू सरसवलेल्या असतात. झाडांच्या फांद्या काय करतात? तर प्रत्येक वाटसरूला आनंदाने आपलेसे करतात. मुसाफिर म्हणजे वाटसरू. त्या झाडाच्या बाजूने जाणाऱ्या माणसाला, व्यक्तीला काय करतात? आपलेसे करतात. आता कसं करतात? तर कडक ऊन आहे. तर त्या कडक उन्हाच्या वेळेला काय करतं माणसं? त्या झाडाच्या सावलीमध्ये विसावतात. थोडा वेळ थांबतात. म्हणजे झाड त्यांना आधार देतं, सावली देतं. तसंच जसं ते झाड त्या वाटसरूला आनंदाने आपलंसं करतात, आपणही सर्वांशी असंच प्रेमाने वागलं पाहिजे. असा संदेश या या ओळीतून दिलेला आहे. पानझडीनंतर झाड पुन्हा नवीन वस्त्र धारण करतं. पहिली पाने गळून गेली तरी दुःख न करता, आता झाडाची पानं म्हणजे त्याचे अवयवच आहेत ते. मग ती पानं जेव्हा गळून पडतात, तेव्हा त्या झाडाला किती दुःख होत असेल. पण झाड दुःख करत बसत नाही. तर पुन्हा नव्या नवरीसारखे सजते. नवी नवरी जशी असते, नटून-थटून तयारी करून, तसं ते झाड पुन्हा सजतं म्हणजेच त्याला कोवळी-कोवळी पुन्हा पानं यायला लागतात. पुन्हा ते झाड हिरवंगार होतं. म्हणजे जे झालंय, जे होऊन गेलंय, ते विसरून जातं आणि नव्या घटकांना सामोरं जातं. तसंच आपलं आयुष्य आहे. म्हणजे कवीने काय केलेले आहे? तुलना केलेली आहे. ते झाडासारखंच आपलं आयुष्य आहे. कित्येक लोकं आपल्या आयुष्यामध्ये येतात, कित्येक जण आपल्या आयुष्यातून निघून जातात. पण रडत न राहता, नव्याने पुन्हा आयुष्य जगायला हवं, असा संदेश कवीने या कवितेच्या या ओळींमध्ये दिलेला आहे. म्हणजे नव्या नवरीसारखं जगायला शिकायला हवं. पुढे बघा, झाडाला पालवी फुटल्यावर फुटते शरीरभर पालवी, अन झटकली जाते मरगळ. पक्ष्यांच्या मंजूळ नादात झाडांचंही जीवनाचं एक संथ गाणं दडलेलं असतं. झाडाला पालवी फुटल्यावर, पालवी म्हणजे काय? तर नवीन पानं, म्हणजे जुनी पानं गळून गेली आणि नवीन पानं जी येतात, कोवळी-कोवळी पानं येतात, त्याला पालवी फुटणं म्हणतात. झटकणे, झटकली जाते मरगळ. झटकणे म्हणजे फेकणे, काढून टाकणे. मरगळ म्हणजे आळस. पक्ष्यांच्या मंजूळ, मंजूळ म्हणजे सुंदर, मधुर, कानाला अ, मधुर असं वाटणारं, ऐकावसं वाटणारं असं संगीत. नादात झाडांचं हे जीवनाचं एक संत गाणं दडलेलं असतं. संत म्हणजे सावकाश, हळुवारपणे आणि दडलेलं असणं म्हणजे दडणे म्हणजे लपणे, लपलेलं असतं. तर आपण अर्थ बघूया याचा. आता जेव्हा झाडाला नवीन पालवी फुटते, तेव्हा असं छान हिरवंगार म्हणजे असे वेगवेगळ्या रंगांच्या छटा असलेली जी कोवळी-कोवळी पानं असतात, ते पोपटी रंगाची पानं आपल्याला दिसतात. त्याहून थोडीशी जून झालेली पानं असतात, ती आपल्याला हिरवीगार दिसतात. अशा वेगवेगळ्या छटा त्या झाडांवर आपल्याला पानांच्या दिसतात. आणि त्यावेळेला असं बहरलेलं जे झाड असतं, ते पाहून आपल्याला खूप आनंद होतो. मग आपल्याला शरीराला जणू नवचैतन्य मिळतो. आपल्याला जर आपल्या शरीरामध्ये जर आळस असेल, आपल्याला जर कशाचं दुःख असेल, निराशा असेल, तर ती सगळी मरगळ झटकली जाते. आपण विसरून जातो सगळं दुःख. आपल्या काय वेदना आहेत तेही विसरून जातो, असं हिरवंगार झाड आपण जेव्हा पाहतो ते. पक्ष्यांच्या मंजूळ आवाजात झाड स्वतःशी हळुवारपणे गाऊ लागतं. म्हणजे झाडांची जी पानं आहेत ना, त्या पानांचा आवाज येतो त्याच पद्धतीने त्या झाडांवर बसलेले जे पक्षी असतात ना, जसा आपल्याला आनंद होतो जे हिरवंगार झाड बघितल्यानंतर, तसं त्या पक्ष्यांनाही आनंद होतो. झाडाला नवीन पालवी फुटली आहे, तर त्याला सुंदर-सुंदर फळं लागणार, ती आपल्याला खायला मिळणार. या आनंदाने पक्षी गायला लागतात आणि त्यांचा जो आवाज असतो, तो आवाज जणू काही ते झाड गातंय. तो आनंद जो झालाय त्या झाडाला, तो आनंद झाड व्यक्त करतंय, असंच जणू काही आपल्याला वाटतं. पक्ष्यांच्या आवाजात जणू स्वतःचाही एक मंद स्वर मिसळतो. म्हणजे तो पक्ष्यांच्या आवाजाच्या द्वारे ते झाड सुद्धा आपला स्वर त्यामध्ये मिसळतं, असंच जाणवतं. म्हणजे किती सुंदर त्या कवीने झाडाकडे पाहून ह्या कल्पना आपण नेहमी झाडं बघतो येता-जाता.
पण आपल्याला हे सुचतं का? तर हे कवीलाच सुचू शकतं, की झाडावर बसलेले पक्षी सुंदर गाणी गाताय. ते जणू काही ते झाड त्याच्यामध्ये आपला ताल जो आहे तो त्याच्यामध्ये मिसळतंय असं जाणवतंय. तर पुढचं जे शेवटचं कडवं आहे ते त्याहून सुंदर आहे बघा. आता बघा शेवटचं जे ह्या 4 ओळी आहेत ना, अत्यंत महत्त्वाचे सुंदर संदेश कवीने इथे दिलेला आहे. "हसावं कसं सळसळत्या पानांसारखं, मुळावं मुरावं कसं तर झाडासारखं घट्ट पाय रोवी. जगावं कसं तर हिरवंगार झाडासारखं, रोजचं चिंतन करावं कसं तर झाडासारखं." बघा याच्यामध्ये हसावं कसं सळसळत्या पानासारखं. सळसळणं म्हणजे काय? तर वेगाने हलणं. जेव्हा वारा वाहायला लागतो, तेव्हा झाडांची पानं हलायला लागतात आणि ती हलताना सळसळ, सळसळ असा आवाज येतो. त्या आवाजाचं वर्णन इथे केलेलं आहे. मुळावं मुरावं कसं? मुरणे म्हणजे काय? तर एकजीव होणे. झाडांसारखं घट्ट पाय रोवीत. रोवणे म्हणजे काय? तर पुरणे, दाबणे. जगावं कसं तर हिरवंगार झाडासारखं, रोजचं चिंतन करावं कसं तर झाडासारखं. चिंतन करणं म्हणजे काय? तर एखादा विचार मनामध्ये सतत घोळवणे, म्हणजे सतत एखाद्या विचाराबद्दल विचार करत बसणे, एखाद्या गोष्टीबद्दल विचार करणे त्याला म्हणतात चिंतन करणे. तर कवी इथे काय म्हणतोय? तर माणसाने झाडाकडून अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. वाऱ्यामुळे पानं हलतात झाडांची. तर त्यांचा सळसळ असा आवाज येतो. तो आवाज म्हणजे जणू काय काय ते झाड आहे ना हसतंय, अशी कल्पना केली आहे कवीने. तसं माणसाने सुखाच्या फुंकरीने हळूच हसलं पाहिजे. जसं झाड हसतं ना, एवढ्या सगळ्या वेदना सहन करून सुद्धा ते आनंदी राहत असतं. तसं आनंदी राहण्याचा प्रयत्न माणसाने केला पाहिजे. कारण हसणं म्हणजे मनाचा आनंद प्रकट करणं. एखाद्या विषयात खोलवर मुरलं पाहिजे. जीवनात आपले विचार पक्के ठेवून आयुष्याशी एकरूप झालं पाहिजे. झाडासारखं सदा प्रसन्नपणे जगलं पाहिजे. दुःखावर मात करीत भूतकाळातल्या अप्रिय गोष्टींना सोडून द्यायला शिकलं पाहिजे. म्हणजे भूतकाळात जे घडलं, जे आधी जे काही घडलं आपल्यासोबत, ते विसरून जायला शिकलं पाहिजे. जेव्हा आपण ते विसरून जाऊ, तेव्हा आपण आयुष्य आनंदाने जगू शकू. आपण आपल्या दैनंदिन गोष्टींचे रोजच चिंतन करावे. आपण रोज काय करतो? म्हणजे चिंतेचे कारण उरणार नाही. आपणही झाडासारखं प्रसन्नपणे जगू आणि इतरांनाही आनंदच देऊ आणि तो पण कसा? तर झाडासारखा. झाड स्वतः दुःख सहन करतं, वेदना सहन करतं, पण अजिबात त्या व्यक्त करत नाही. आपल्याला काय दुःख होतं हे कोणाला सांगत नाही. पण दुसऱ्याला सतत आनंद देण्याचा प्रयत्न झाड करत असतं. तसाच आनंद आपण इतरांना द्यावा, असा कवीने इथे अर्थ सांगण्याचा प्रयत्न केलाय. एखाद्या झाडाला बघितल्यानंतर त्या झाडाविषयी वाटणारं प्रेम, ते झाडाची जी सहनशीलता, ती कवीने या कवितेमध्ये व्यक्त केलेली आहे. दातृत्व म्हणजे देण्याची वृत्ती. झाड सतत देत असतं. झाड दुसऱ्याला आधार देतं, सावली देतं, पक्ष्यांना फळं देतं. झाडावरची फुलं आपण काढून ती आपण देवाला वाहतो किंवा स्वतः त्याचा गजरा करून घालतो. सहकार्य करतं आणि झाडाकडून एक महत्वाची गोष्ट शिकण्यासारखी कुठली आहे, तर कठीण प्रसंगातही घट्ट पाय रोवून राहण्याची वृत्ती. म्हणजे कितीही वारा येऊ दे, कितीही पाऊस येऊ दे, पण आपली मुळं तो जमिनीमध्ये काय करतं ते झाड घट्ट रोवून राहतं. तर त्या पद्धतीने कितीही संकट आली, तरी आपण त्या संकटांचा न घाबरता, न डगमगता सामना केला पाहिजे. हे सांगण्याचा प्रयत्न कवीने इथे या कवितेमध्ये केलेला आहे. तर आजचं हे कवितेचं जे वर्णन आहे, ही सुंदर कविता तुम्हाला कशी वाटली? ते नक्की मला कमेंट करून सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तर भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.